माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। आपण आहोत मुळशी तालुक्यामध्ये। माझ्या पाठीमागे पाहाल तर या ठिकाणी मुळशी तालुक्यात असणारा हा टाटा तलाव मुळशी हवेलीचे माजी आमदार शरद भाऊ ढमाले आपल्या बरोबर या ठिकाणी काही पूर्वीपासून त्यांच्या संगती असणारे त्यांचे सवंगडी त्यांचे मित्र त्यांच्या बरोबर या ठिकाणी आहेत। तर आपण जाणून घेणार आहोत ते माजी आमदार शरद भाऊ ढमाले यांच्याकडे चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही एका कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेला होतात आणि त्या ठिकाणी मिळालेली होती जी माहिती त्या माहितीच्या नुसार आज तुमची भेट झाली या ठिकाणी। काय कारण या ठिकाणी येण्यामागे? अनेक आंदोलने केली, त्याच्यातलं प्रामुख्याने मुळशी वाघवाडी या पुलाच्या संदर्भात। याचं कारण असं की या परिसरामध्ये 1921 सालामध्ये सेनापती बापटांचा मुळशी सत्याग्रह झाला आणि त्याच्यामुळे पुनर्वसन कायदा या देशाला नव्हे ते जगामध्ये तयार झाला आणि त्या कायद्याचा उपयोग खऱ्या अर्थाने इथं व्हायला पाहिजे। हे टाटा कंपनीचं सेनापती बापट जलसागर असं या धरणाचं नाव आहे। अशी माजी मुख्यमंत्री मनोजी जोशी यांनी या धरणाला त्यावेळेला ते नाव त्या ठिकाणी देण्याचं विधिमंडळाच्या माध्यमातून काम केलेलं आहे। त्या कालावधीपासून 1986 सालापासून मी अनेक आंदोलन करतोय। 1986 ते 1997 या कालावधीमध्ये अनेक आंदोलन केली। तसं दरवर्षीच मी एक आंदोलन करत असतो। जवळजवळ 17 आंदोलन या ठिकाणी तुम्ही या पुलाच्या संदर्भामध्ये केलेले आहेत आणि या 17 आंदोलनामध्ये तुमच्याकडनं एक वेळा पक्ष बदलून करूनही देखील झालेला आहे। हे पूल खरं तर हा पूल न होण्यामागील काळामध्ये विरोधी पक्षामध्ये शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून काम करत होतो। 2014 मध्ये मला असं वाटलं या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आपण काम करावं। देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, परंतु महायुतीच्या माध्यमातून त्याला शिवसेना आणि भाजप हे सगळे RPI सहित एकत्र होते। त्या काळामध्ये सगळे संस्थान वगैरे सगळे खालसा झाले, बोतनदार जागीरदार सगळे झाले, पण टाटा सारखा एक संस्थानिक अद्यापही अजूनही त्या ठिकाणी आहे। देशाला लागू झालेले कायदे अजूनही या भांडवलदार मंडळींना लागू झालेले नाहीत। मला वाटतं हे दुर्दैव आहे की या ठिकाणी आम्हाला मुळशी धरणग्रस्तांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं। या काळामध्ये कैलासवासी मनोजी जोशी सर मुख्यमंत्री असताना आमच्या इकडचे नारायण बाबू गोरे यांनी 98 साली मुख्यमंत्री कैलासवासी जोशी सरांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचं उत्तर त्यावेळेला आम्हाला प्राप्त झालेलं आहे। तेव्हापासून हा पुलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पहिलं पाऊल पडलेलं आहे। आज तागायत मी आमदार होऊन गेलो, सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती, पंचायत समिती सदस्य झालो, आमदार झालो, पक्षाची पदं भूषवली, जिल्हा प्रमुख पदापर्यंत गेलो, परंतु आज तागायत हा प्रश्न काय आमचा सुटलेला नाही। हा प्रश्न खऱ्या अर्थाने जर माझ्या जागी एखादा भांडवलदार जर लोकप्रतिनिधी असता तर नक्कीच हा प्रश्न त्या ठिकाणी सुटला असता। कैलासवासी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख हे मुख्यमंत्री असताना 2007 साली मी त्यावेळेला आंदोलन केलं होतं। त्यावेळेला त्यांनी सभागृहामध्ये मला बोलून घेतलं, जल समाधी आंदोलन, आणि मला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपण ताबडतोब इकडे या आणि विधिमंडळामध्ये आपला प्रश्न आम्ही चर्चेला घेऊ। कैलासवासी बाबासाहेब कुपेकर हे अध्यक्ष होते, विरोधी पक्ष नेते रामदासभाई कदम होते आणि यांनी सगळ्यांनी विनंती केल्यामुळे कटरच्या माध्यमातून याने माझा संपर्क साधला। त्यावेळेला माझे सहकारी मालेगावचे माजी सरपंच आता माझ्याबरोबर उपस्थित आहेत विजयराव दळवी, वडगाव गावचे माजी सरपंच कैलासवासी दशरथ गोळे, या विभागाचे पंचायत समिती सदस्य कैलासवासी दत्तात्रय सुर्वे आणि आमच्या RPIचे विद्यमान जिल्हाध्यक्ष त्यावेळेचे या मुळशी गावातील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत कदम आणि सर्व पक्षीय लोकांनी या आंदोलनामध्ये मला सहकार्य केले, साथ दिली। प्रश्न माझा व्यक्तीचा नसून मी धरणग्रस्त जरी असलो तरी हा समाजाचा प्रश्न आहे, म्हणून या ठिकाणी मी प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करतोय। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जवळजवळ 16 ते 17 आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत आणि पहिलं आंदोलन जे तुम्ही 86 ला केलं त्यावेळेला आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा तुमच्या पाठीवरती हात होता आणि तुम्ही त्यावेळेला या परिसरामधनं आमदारकी भूषवलेले आहात। त्यावेळेला देखील ह्या पुलाचं काम झालेलं नाही। दुसरं, ज्यावेळेला तुम्ही पक्ष बदल केला त्यावेळेला देखील आदरणीय मोदीजी साहेब असतील, नितीनजी गडकरी साहेब असेल, यांच्या बरोबर सुद्धा तुमच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। आदरणीय
अजितदादा पवार यांच्याबरोबर देखील तुमची मुलाखत झालेली होती, तरी देखील हा पुलाचा प्रश्न सुटलेला नाही. नक्की अडचण काय आहे या पुलाची? 2004 साली आमदार झालो. 4 ते त्यावेळेला रस्ते विकास जो आराखडा असतो तो 2001 ते पुढचा मंजूर नव्हता. त्यामुळे हे काम खऱ्या अर्थाने रखडलं. नंतर 2005 साली रस्ते विकास आराखडा संपूर्ण तालुक्याचा तयार झाला. त्याच्यामध्ये या दोन्ही बाजूचे अप्रोच रस्ते आणि पलीकडच्या बाजूचे रस्ते, हे दोन्ही रस्ते आढळराव पाटील आणि कैलासवासी दत्तात्रय सुर्वे यांच्यामधून प्राथमिक आम्ही काम केलेले. त्यानंतर टाटा पॉवर कंपनीचं एक सोलरचं इथं युनिट झालं. त्यावेळेला त्यांनी रस्त्यामध्ये आम्ही जर जागा जात असेल तर आपण बाजूनी तुम्हाला जागा देऊ, परंतु या युनिटचं विभाजन काही करू नका अशा प्रकारचं त्या काळाच्या टाटाचे अधिकारी होते त्यांनी आश्वासन दिलं. परंतु हे सगळं करत असताना जिल्हाधिकारी त्यावेळेला दळवी म्हणून होते आणि त्या दळवींनी त्यावेळेला 1 कोटी रुपये एक आंदोलन झाल्यानंतर 2010 साली उपलब्ध करून दिले. याचा पूर्ण सर्वे झाला, आराखडा तयार झाला. कोकण भवनला जे पूल आणि त्याचं स्ट्रक्चर बनवलं किंवा आरेखन करायचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी सगळं हे काम केलेले. त्या काळाची किंमत याची 75 कोटी रुपये होती. सुरुवातीची किंमत 6 कोटी 1986 साली, नंतर ती झाली 18 कोटी, 18 कोटी झाली 35 कोटी, 75 कोटी, 75 चे नंतर 102 कोटी, 102 कोटीची जवळजवळ 170 कोटी आणि आज 200 कोटीच्या पुढे हा प्रकल्प गेलेला आहे. पुणे मुळशी ते दिघे बंदर हे 30 किलोमीटर अंतर कमी होणार आहे आणि आमच्या धरण विभागातल्या जवळजवळ 30 गावं आणि 8 ग्रामपंचायती यांचं अंतर 20 ते 25 किलोमीटरनी प्रत्येक गावाचं अंतर कमी होणार आहे. अशा प्रकारचा ब्रिज झाल्यानंतर कुठेही नवीन सर्वेक्षण करण्याची किंवा अधिग्रहण करण्याची जमीन गरज नाही. संपूर्ण आराखडा टाटा कंपनीची जमीन आहे. रस्ताही झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून आढळराव पाटलांच्या त्यावेळेच्या नियोजनातून आणि आम्ही सगळं हा नियोजन करून हे काम केलेले. पण मला का होत नाही याचा मलाही प्रश्न आहे आणि माझे आता अखेरचं आंदोलन आहे. माझी 60 वयाची पूर्ण झाली, 61 आता माझी सुरू होणार आहे. मला काय चाफेकरांसारखं किंवा भगतसिंग कारण लोकशाहीमध्ये न्याय मिळत नाही असं माझ्या दादा पवार लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये दादांची तुमची भेट झाली होती. त्यावेळेला तुम्हाला या पुलाच्या संदर्भामध्ये दादांनी शब्द दिलेला होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्णपणे दाम दंड भेद सगळ्या गोष्टींनी उतरलेला होता आणि ते निवडणुकीला तुम्ही सामोरे गेलेला होता. आज दादा हयात नाही, दादा दिलेला शब्द म्हणजे दादांचा वाद आजपर्यंत कधीच दादांनी तुम्हाला देखील शब्द दिला होता. त्याची पुढची जी व्यूहरचना असेल दादांनी दिलेल्या शब्दाची कसे कराल तुम्ही? स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याकडे या आतापर्यंत जी काही निधीची तरतूद झाली ना, मी जरी विरोधी पक्षाचा असलो आज ते या जगामध्ये आहेत नाही. पण अजितदादांचं तुमचं चांगलं अजितदादांचे व्यक्तिगत म्हणजे पक्षीय जरी आमचं काही असलं तर व्यक्तिगत माझे संबंध त्यांच्याशी अत्यंत सलोख्याचे होते. त्यामुळेच 1 कोटी रुपये पूर्वीच्या काळामध्ये याचं आरेखन करणं, त्याच्या पायाची कोर म्हणजे जे म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये ते दगड काढणं वर अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी त्यावेळेला लावली होती. परंतु पुढच्या काळामध्ये या कामाला नंतर आमचं शासन आलं. मी ज्या पक्षामध्ये काम करतोय युतीचं, पुन्हा दादा युतीच्या शासनात आले आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी दादांनी जिजाई बंगल्यावरती मला बोलून घेतलं सकाळी सकाळी. त्यावेळेला मला त्यांनी त्या संदर्भामध्ये सर्व काही सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही या मुंबईला आणि आपण हे काम करून नंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली. त्या निवडणुकीमुळे नंतर दादांचा असा दुर्दैवी अंत झालेला आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भोरवेल्ला मुळशीमध्ये दादांच्या पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार शंकर भाऊ मांडेकर यांना निवडून आणण्यासाठी जे काही मला करता आलं हे दादांनी माझी नोंद घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे हे स्वतःहून मला सांगणारी एकमेव व्यक्ती आहे. आणि मला ह्या संदर्भामध्ये मी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी रात्री 10:30 वाजता एका वेळेला लोकसभेच्या 24च्या अगोदर बोललो होतो 6 महिने. त्यावेळेला माझ्यावर विद्यमान आमदार सुनील कांबळे कॅन्टोन्मेंटचे होते आणि या संदर्भामध्ये देवेंद्रजी माझी नेहमी भेट झाली. कधीतरी 4-6 महिन्यांनी वर्षानी होती एकदा भेट, चुकून झाली तर. पण ते म्हणतात तुमच्या पुलाचं काम करायचं. तुम्ही नेहमी सांगता की तुमच्या आजोबा पंजोबा वडिलांपासनं तुम्ही स्वतः या मुळशी ते वाघवाडी या पुलासाठी नेहमीच या ना त्या मार्गाने आंदोलनामध्ये आहात. काय सांगसाल तुम्ही? मग आता पुलाचं काम करता करताना माझ्या मुलाला मुलं व्हायची वेळ आली.
पण अजून मला काम ते करतो. अजून ते काम काय आमचं होत वितरण नाही असं आंदोलनामध्ये तुमच्या बरोबर कुठले तुमच्या स्वतःच्या भारतीय जनता पार्टीचे किंवा इतर पक्षाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत का? मी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना का आंदोलनासाठी बोलवलंय. हे आंदोलन जे असं आहे शेवटी हे जीवावर बेतणारं आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनामध्ये पाण्यात कुणी उतरू नये ही मी सर्वांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माझ्या बरोबरचे सहकारी जे आहेत त्याच्यावरती ते काळजीपूर्वक लक्ष देतील. आणि शेवटी पाण्यात कुणी उतरायचं आणि कुणी नाही उतरायचं हे मी स्वतः सांगितलंय. आपण कुणीही इथं धोका पत्करू नका, कारण मला जे ज्ञान प्राप्त आहे ते सर्वांना आहे असं वाटणं नाही. जमिनीवर चालणं, वाहनामध्ये चालणं आणि पाण्यामध्ये पोहणं याच्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी सहभागी होत असताना फक्त एक सहकार्य म्हणून, पाठिंबा म्हणून इथं उपस्थित राहावं अशा प्रकारचे मी सर्वांना आवाहन केलेले करणार या आहे, करीत आंदोलनाने आहे. आणि तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ते करावं. माध्यमातून तुमच्या प्रयत्नाला यश येईल का असे तुम्हाला अपेक्षा आहे? मला तर खात्री आहे. शेवटी स्वराज्य मिळवताना छत्रपतींना सुद्धा अनेक वर्ष झगडावं लागलं होतं. एका दिवसात काही स्वराज्य मिळालेलं नाही. आणि सुराज्य निर्माण करायचं असेल तर त्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करावा लागेल. आणि मला खात्री आहे की नक्कीच एक ना एक दिवस आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते माझ्या कैलासवासी सहकाऱ्यांसहित विद्यमान सहकाऱ्यांच्या भावना, अपेक्षा आणि इच्छा पूर्ण केल्याशिवाय या जगाचा मी निरोप घेणार नाही, एवढं या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो. 5 मार्च रोजी होणाऱ्या जलतरण आंदोलनामध्ये जर माझे आमदार शरद ढमाले यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार असणारे प्रशासकीय यंत्रणा आणि शासन असं आपणाला माझे आमदार शरद ढमाले यांनी सांगितलेलं आहे. तसेच या जलतरणामध्ये आंदोलनाच्या वेळी कोणीही उतरू नये असंही आव्हान माझे आमदार शरद ढमाले यांनी आपले पदाधिकारी, कार्यकर्ते यांना यावेळेला केलेलं आहे. आणि आज शरद ढमाले यांनी या जलतरण आंदोलनाच्या ठिकाणी जे मुळशी ते वाघवाडी ज्या ठिकाणी पूल येणार आहे या पुलाच्या ठिकाणी पुन्हा एकदा मुळशी धरणामध्ये उडी यांनी घेतलेली आहे.